महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अनेक नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरीब लोकांच्या कल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावा असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महसूल दिन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. नाही चुकीचं आहे. इथेही क्षेत्रस्थ आहे मोठ्या प्रमाणावर. 11-12चं मॅपिंग जर बघितलं इंग्रजाच्या काळातलं, तर 11-12 जे मॅपिंग झालं होतं त्यामध्ये क्षेत्रस्थ आहे, सिंगल डॉटेड आहे, डबल डॉटेड आहे, असे डॉट डॉट डॉटेड आहे, पण ते अस्तित्वात नाही आहे. आता आम्ही शोधून काढतो त्या पायवाटी. लोकांना अतिक्रमण केले आहे, त्यामुळे काही 2 मीटरची आहे, काही 1 मीटरची पायवाट आहे, काही 3 मीटरची पायवाट आहे. शोधून नाही काढला. तर आम्ही तो रस्ता नकाशावर तयार करून दिला आम्ही. म्हणून आता आम्ही सर्व क्षेत्रस्ते, वहिवाटीचे रस्ते मोजून काढतोय. ती मोजून त्यांचे रस्ते मजबूतीकरण करण्याची योजना तयार केली. मला विश्वास आहे की या राज्यामध्ये असा कुठला शेतात रस्ता नाही. या राज्यामध्ये असा कुठला शेतकरी नाही ज्याच्या शेतात रस्ता नाही आहे, पण तो बंद झालेला आहे, तो कोणतरी ताब्यात घेतलेला आहे, काहीतरी त्याच्या वहिवाट आली आहे कुणाच तरी, ते आम्ही शोधून काढतोय ना. आता 3950 रस्ते एकट्या रायगडमध्ये आम्ही शोधून काढले आहे. 3950 रस्ते आहेत. त्यात आमचे कलेक्टर ते आता डिमार्केशन करतायत, त्यात 6 महिन्यात खुले करतायत सर्व रस्ते. त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकऱ्याचं जीवन मोठ्या प्रमाणात बदलण्यात होणार आहे. तुम्ही जागा मागा, जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवतील, शासन प्रस्ताव मंजूर करेल. जिल्हाधिकाऱ्याकडे बसा, शासनाकडे घेऊन या. जसं पुणेने केलं. पुणे पत्रकार संघाने नुसतं असं होणार नाही. पुणेच्या पत्रकार संघाला फोन लावा. त्यांनी तो कसा प्रस्ताव तयार केला, गव्हर्नमेंटकडे आणला, माझ्याशी बसले, माझी सही घेतली, सारं करून घेतलं. तुम्ही सुद्धा 4-5 लोकांची टीम तयार करा. तो प्रस्ताव कलेक्टरकडनं आणा, माझ्याकडे घेऊन या. मी तो प्रस्ताव मंजूर करतो. तो माझ्या अधिकारात आहे. ते जे असेल ते तुम्ही माझ्याकडे काय झालं ते ऐकायला का ना कलेक्टर साहेब, ते गतिमान मध्ये देऊन द्या पैसे. नाही, गतिमान मध्ये देऊन टाका ना पैशाला. गतिमान प्रशासनामध्ये देऊन टाका ना. नाही, गतिमान प्रशासन करून टाका. गतिमान प्रशासन योजनेत करून टाका. काय चिंता नको करा. आणि माझ्याकडे आणा, मी तुमचं करून देतो. जसं पुण्याचं केलं, ठाण्याचं करतोय आम्ही, वाशिमचं करतोय, सर्व जिल्ह्यात, अमरावती करतोय, नागपूर केलाय. नागपूर प्रेस क्लब फार छान आहे. पुणे प्रेस क्लबला जागा दिली आहे. तुम्ही हा घ्या, चांगलं करा, चांगलं बांधा त्याला. देण्याचा प्रयत्न आमच्या महसूल प्रशासनाने केला आहे. सर्वच विभागाने, महिला बाल कल्याण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन, राज्याचा सर्वच विभाग, आदिवासी विभाग असेल, कृषी विभाग असेल, सर्वच विभागाने आपापल्या लाभार्थ्यांना, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, एक मोठा लाभ देण्याची योजना आम्ही तयार केली. राज्यामध्ये 22 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात किमान 10 लाख परिवाराला वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा जन्मदिवस व माननीय अजितदादाची जयंती 22 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत आम्ही हा सप्ताह पूर्ण करतो आहे. आणि मला असं वाटतं की यातनं रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये 2,29,000 परिवारांना रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला. त्याची बुकलेट आम्ही तयार केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 3-4 गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत. पुढच्या 6 महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातले सर्व शेत रस्त्याची, वहिवाटीच्या रस्त्याची मोजणी करणे आणि सर्व रस्ते रेकॉर्डवर आणून मग या रस्त्याला जी रामजी किंवा मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे. मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे 3950 रस्ते जर आपण केले तर रस्त्यावर झाल्यानंतर जमिनीच्या किमती 10 पट वाढतील आणि एक नवीन
प्रकारचं प्रोडक्टिव्हिटी तयार होईल. आमच्या शेतकऱ्यांना दुबार तिबार पिकं घेता येतील. क्षेत्रस्थान असल्यामुळे फार अडचण आहे. दुसरा आम्ही विचार केला आहे की 1 जानेवारी 2011 पूर्वी जी जी सरकारी जागेवर जी जी लोक बसलेली आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण करायचं पूर्ण जिल्ह्याचं, आणि सर्वेक्षण करून याची यादी आम्ही डिस्प्ले करणार. त्या भागाचे आमदार जे असतील त्यांना आम्ही देणार. आणि मग 3 प्रकारच्या विविध योजनेतनं पहिली योजना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये क्लस्टर स्कीम तयार करून त्यांना घरं देणे. ज्या जागेवर आहेत त्याच जागेवर रेग्युलाइज करायचं अडचण नसेल तर त्याच जागेवर रेग्युलाइज करणे, त्यांना पट्टे वाटप करणे, 1,500 फूटपर्यंत जागा वाटप करणे आणि त्याचे रजिस्ट्रेशन करून देणे. केवळ पट्टा नाही तर रजिस्ट्री करून देणे, हा निर्णय आम्ही करणार आहोत. किंवा समजा स्कॅटर्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण असतील त्यांना एकत्र ग्रुप्स घेऊन तयार करून क्लस्टर निर्माण करणे. गायरांवर सुद्धा जे लोक बसलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही आता रेग्युलाइज करण्याचा निर्णय आम्ही करतोय. तसंच आम्ही 15/10/2024 15/10/2024 पूर्वी जी खाजगी जागेवर घरं झाली आहे पण ते नियमितीकरण झालं नाही, त्याचं मानव नियमितीकरण त्यांना तुकडेबंदी कायदा हटल्यामुळं त्यांचं घरं कायदेशीर करून देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. आता लवकरच शेतकरी सन्मान योजना जी आलेली आहे, आमच्या महिला भगिनींना प्रत्येक महिलांना शेतकरी दर्जा असल्याचं कार्ड देणे. ती शेतकरी शेती असलीच पाहिजे तिच्या घरी असं नाही, ज्याकडे 7-12 असला पाहिजे असं नाही, तिच्याकडे शेती असेल की नसेल, ती शेतात शेतमजूर जरी करते तरी तिला, शेतात कुठला व्यवसाय करतं तरी तिला आम्ही शेतकरी दर्जा देण्याचं कार्ड देणार आहोत. त्यातनं केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना आमच्या शेतकरी बहिणींना मिळणार आहे. हा सर्वात महत्वाचा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे की रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना ज्यांना वन हक्क पट्टे वाटप झाले आहेत अशा शेतकऱ्यांना जो त्यांचा मालकीचा जो हक्क आहे, पट्टा आहे पण मालकी मिळाली नाही, शेती करतो पण त्याला गव्हर्नमेंटच्या योजना मिळत नाही, अशा जवळपास 18,000 शेतकरी या जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांना 7E आणि 12E लागू होणार. 7E 12E तर हा नमुना लागू झाल्याबरोबर त्या सर्वांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार, जो लाभ आतापर्यंत मिळत नाहीये. आणि सर्वात महत्वाचं की इथला लँड बँक जी आहे रायगडची, तर लँड बँकिंग मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट लोक करतात आहे. 40 एकर 50 एकर 100 एकर क्लस्टर तयार करतात आहे, पण त्यावर कुठलाही उद्योग उभा करत नाही. या जिल्ह्यामध्ये जवळपास 900-950 क्लस्टर असे आहेत ज्यांनी जमीन तर घेतल्या, क्लस्टर तयार करण्याचा भूमिकेत घेतल्या, पण एक क्लस्टर तयार केला नाही किंवा रोजगार तयार केला नाही किंवा इंडस्ट्रीयल क्लस्टर डेव्हलप केलं नाही किंवा ज्या कामाकरता त्यांनी 63 नियमांनी परवानगी घेतली ते कामच केलं नाही. म्हणजे या जिल्ह्याची जमीन घेतली पण या जिल्ह्याला एक प्रकारची छळवणूक केली आहे. या सर्व लँड बँक परत घेण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत. लवकरच त्यांनी तो उद्योग सुरू करावा, ज्या कामाकरता शेतकरी जमीन त्या कामावर घ्यावी, नाहीतर मग त्यांनी जमीन वापस करावी. हा निर्णय आम्ही करतो आहे. आणि शेवटचा, या राज्यामध्ये हा कायदा आहे, शेतकरी असल्याशिवाय शेत जमीन खरेदी करता येत नाही. शेतकरी असल्याशिवाय शेत जमीन खरेदी करता येत नाही. पण या राज्यामध्ये डुप्लिकेट काही लोकांनी शेतकरी दाखवून शेत जमिनी खरेदी केल्या आहेत, त्यांची इन्क्वायरी आम्ही करणार आहोत, त्यांची चौकशी आम्ही करणार आहोत. आणि या सर्व शेत जमीन ज्या बोगस घेतलेल्या आहेत त्याची इन्क्वायरी राज्यामध्ये करायची आहे. साधारणतः सिंधुदुर्गमध्ये झाला आहे, रत्नागिरीमध्ये झाला आहे, रायगडमध्ये सुद्धा ज्यांच्याकडे शेतजमीन आहे अशा लोकांनी शेतजमीन विकत घेतली आहे. कायदा असा आहे की शेतजमीन असल्याशिवाय शेतजमीन घेता येत नाही. आणि तिसरं महत्वाचं, 3 वर्षामध्ये शेतजमीन घेतली असेल तर 3 वर्षात ती जमीन पिकाखाली आणावं लागतं, नाहीतर सरकार जमा होतं. हा कायदा आहे. पण या कायद्याचं पालन मात्र रायगड जिल्ह्यात झालं नाही. अनेक जमिनी मोठ्या मोठ्या लोकांनी घेतल्या पण त्या पडीत ठेवलेल्या आहे, त्याचं कुठलं पीक पाणी घेत नाही. आणि त्यामुळं पीक पाणी घेणार नसाल तर शेतजमीन कशाला घेतली आहे, तर ती जमीन एक तर वापस करावी लागेल गव्हर्नमेंटला. जरी प्रायव्हेट असेल तरी सरकार ती ताब्यात घेईल, कारण तुम्हाला कायद्याने जावं लागेल. तुम्ही अमाप जमिनी घेऊन त्या पडीत ठेवू शकत नाही, त्याला तुम्हाला कल्टिवेट करावं लागेल. काही ती कल्टिवेट करा, तुम्ही किमान ग्रास लावा, किमान त्या ठिकाणी काहीतरी शेतजमीन करा किंवा काहीतरी बांबू लागवड करा, काहीतरी कल्टिवेट करावी लागेल. तुम्ही पडीत ठेवू शकत नाही. त्यामुळं ॲग्रिकल्चर लँडला उपयोगात आणणे, ॲग्रिकल्चर लँडला मजबूती देणे ही आम्ही या ठिकाणी भूमिका स्वीकारली आहे. आणि आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी ज्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने लाटल्या आहेत, आदिवासीला फसवलेला आहे,
आणि त्यामुळं काही ठिकाणी आदिवासी लोकांची तक्रारी आल्या आमच्याकडे रायगडमध्ये की आमची जमीन या धनदांडग्यानं लाटलेली आहे, मला फसवलेलं आहे. अशी आम्ही 39 प्रकरणं आता जिल्हाधिकाऱ्यांनी हातात घेतलेल्या आहे. त्या लोकांच्या जमिनी परत करून त्या आदिवासीला परत करण्याची भूमिका आमची आहे. जवळपास 39 जमिनी आता परत करण्याचा विचार आम्ही करतोय. किती मोठा माणूस राहू दे, त्यांनी आदिवासी जमीन खरेदी केली असेल, ते नियमात नसेल किंवा परवानगी घेऊन केली नसेल सरकारची, तर मात्र ती जमीन परत द्यावी लागतं. तेही आम्ही करणार आहोत.